आणखीन गेले 2-3 दिवस विदर्भामध्ये अवकाळी पावसामुळे बरंचसं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे प्रचार सुरू होण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांकडून या नुकसानीच्या संदर्भात सरकारने काय पावलं उचलली आहेत आणि आचारसंहितेचा कुठलाही प्रश्न न येता माननीय मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश ऑलरेडी दिलेले आहेत। परंतु पावसामध्ये नेहमीचाच हा प्रश्न असतो की पंचनामे होत असताना शेतकऱ्यांची कागदपत्रं बऱ्याचशा वेळेला भिजलेली असतात किंवा ती उपलब्ध नसतात। त्या काही घरांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली असते। तर त्याच्या संदर्भात देखील मी संबंधित व्यक्तींना पक्ष म्हणून नाही परंतु त्याची माहिती घेऊन सरकारचं ते कामच असतं त्याचे निर्देश सुद्धा दिले पाहिजेत असं मला वाटतं। पुन्हा यांची तिकीट कापल्यानंतर त्या नाराज होत्या, आजपासून प्रचारात उतरतील असं मुख्यमंत्री स्वतः बोलून गेले, पण काय सांगाल अजूनही त्या नाराज आहे अशी चर्चा? त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे। आम्हालाही पक्षाने जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल माननीय शिंदे साहेबांनी अगदी व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे आणि भावनाताईंचं काम, भावनाताईंचं संपूर्णपणाने कार्य हे कुठेही दुर्लक्षित राहणार नाही। आम्ही चांगल्या प्रकारे त्यांचं कामाची त्यांना अजून संधी देऊन सामावून घेऊ हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री शब्द लगेचच पाळत असतात असा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे, निदर्शनाला ते आलेलं आहे आणि त्यामुळे मी असं म्हणेन की हा पक्षांतर्गत जो विषय आहे त्याच्यावरती लवकरच चांगल्या प्रकारे मार्ग निघू शकेल आणि तिकडे ज्या उमेदवार दिलेले आहेत राजेश्री पाटील या देखील चांगलं काम करत आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये भावनाताई शिवसेनेच्या नेत्याही आहेत, आमची मैत्रिणी आहे, त्यामुळे त्यांना आम्ही सगळेजण बरोबर घेऊनच चालणार आहोत। तर ते जे काय बोलत आहेत ते एका प्रचंड मोठा द्वेष आणि संताप त्यांच्या मनामध्ये आहे आणि मग संतापाच्या भरामध्ये जे काय माणूस बोलत असतो त्या म्हणजे खरं तर ते पुढचं त्यांच्या मनामधलं जे काही आहे ते आकांक्षा बोलत आहेत। परंतु मला असं वाटतं की आज जमिनीवरती लोकांचं काय मत आहे हे सगळं 4 जूनला सिद्ध होणार आहे। जोपर्यंत पाऊस पडायचा थांबत नाही आहे तोपर्यंत पंचनामे करणार कसे, कारण प्रश्न असा आहे की किती नुकसान झालं आहे याचा अंदाज घेणं हे आवश्यक असतं, मुद्दा एक। दुसरा मुद्दा म्हणजे लोकांना ताबडतोब आसरा द्यावा लागतो, कोरड्या जागी न्यावं लागतं, कसं पाऊस पडतो आहे त्याप्रमाणे। अधिक वृष्टी झाली तर घरांची पडझड कुठेतरी दुर्दैवाने झालेली असते। तर हे कुठल्याही आपत्तीमध्ये रेस्क्यू म्हणजे सुटका करणं लोकांची, त्याच्यानंतर मदत कार्य, पुनर्वसन आणि विकास काम असे 4 टप्पे असतात। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आधी रेस्क्यू आणि मदत कार्य चाललेलं असताना त्याच प्रशासनाकडून ही अपेक्षा धरायची की त्यांनी त्याच वेळेला पंचनामे करावेत, तर हे मला असं वाटतं लवकरात लवकर पंचनामे होतील। परंतु त्या यंत्रणांच्या वरती आधीच बराचसा भार पडलेला आहे। आरक्षणाच्यामुळे हजारो कागदपत्र त्यांनी स्वतः तपासलेली आहेत, परंतु महाराष्ट्राची प्रशासनाची यंत्रणा अतिशय कार्यक्षम आहे, संवेदनशील आहे। विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामधले जे खासदार आमदार आज निवडणूक लढत आहेत किंवा काम करत आहेत ते संवेदनशील आहेत आणि त्यामुळे त्याचं देखरेख जी आहे ती प्रशासनाकडून अतिशय योग्य पद्धतीने होईल अशी मला खात्री आहे।